आईवडिलांसमोरच स्वतःच्याच मुलाला होणारा त्रास हा किती भयंकर असतो हा आजच्या या अनुभवातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. जी लोक आई वडील असतील त्यांनी हा अनुभव नक्कीच मनापासून बघावा किंवा ऐकावा आणि आपल्या मुलाला काय त्रास होत असतो हे आजच्या या अनुभवातून तुम्हाला कळेल. श्री स्वामी समर्थांचे असे अनेक अनुभव आम्ही या चॅनलवरती अपलोड करतो, जे अनुभव तुमच्याच काही लोकांनी आमच्यापर्यंत पाठवलेले असतात. तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवर क्लिक करा, PDF ओपन होईल, त्याच्यावर तुम्ही तुमचा अनुभव टाईप करा आणि तो आमच्यापर्यंत पाठवा, सबमिट करा. त्याच्यावर आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवू. आजचा अनुभव खरंच खूप महत्त्वाचा आहे, त्याला आम्ही सुरुवात करतो. नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. माझ्या आयुष्यातला हा अनुभव सांगताना आजही माझ्या अंगावर काटा येतो, कारण आईवडिलांसाठी आपल्या मुलाला डोळ्यासमोर त्रास होताना पाहण्यापेक्षा मोठं दुःख दुसरं कोणतंच नाही आहे. माझा मुलगा लहानपणापासून खूप शांत होता. अभ्यासात त्याचं मन लागत नव्हतं. आम्ही त्याला कितीही समजावून सांगितलं तरी देखील त्याला अभ्यास करू वाटत नव्हतं. प्रेमाने बसवलं तरी पुस्तक समोर घेतलं की त्याचं लक्ष दुसरीकडे जायचं. सुरुवातीला आम्हाला वाटलं की असतात अशी काही मुलं, अभ्यासात मन लागत नसतं, थोडंफार मोठं झाल्यानंतर सगळं ठीक होईल. पण शाळेत ज्याच्या समोर किंवा ज्याच्याबरोबर काही गोष्टी होत होत्या त्या आम्हाला माहितीच नव्हतं, कारण शाळेत त्याच्यासोबत जे घडत होतं ते आम्हाला पूर्णपणे कल्पना देखील नव्हती. शाळेत काही मुलं त्याला चिडवायची, कधी त्याच्या अभ्यासावरून, कधी त्याच्या शांत स्वभावावरून. सुरुवातीला तो घरी आला की काहीच सांगत नसायचा. आम्ही विचारलं तरी फक्त एवढंच म्हणायचा, काही नाही ग, मी ठीक आहे. पण त्याच्या त्या 2 शब्दांमागे किती मोठं दुःख लपलं होतं हे आम्हाला नंतर समजलं. पूर्वी घरात थोडंफार बोलणारा मुलगा एका कोपऱ्यात बसून राहायला लागला. खेळायला जायचा नाही, मित्रांशी बोलायला जायचं नाही, बाहेर पडायचा नाही. पुस्तक उघडलं की त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसायची आणि आम्ही पुन्हा पुन्हा त्याला एकच प्रश्न विचारायचो, काय रे, काय झालं नेमकं? पण तो काहीच सांगायचा नाही. एक दिवस मात्र त्याने जे सांगितलं ते ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीन सरकली. तो म्हणाला, आई, मला शाळेत जायला भीती वाटते. मी त्याला जवळ घेतलं. का रे, काय झालं? त्याने काही क्षण काहीच उत्तर दिलं नाही. मग डोळ्यात पाणी आणून म्हणाला, सगळे माझी चेष्टा करतात, मला काहीच करता येत नाही असं म्हणतात, असं राहून तर काय उपयोग आहे, तू मरून जा असं म्हणतात. त्या क्षणी मला समजलं की माझा मुलगा अभ्यासापासून पळत नव्हता, तो भीतीपासून पळत होता. त्याच्या मनावर इतका ताण जमा झाला होता की त्याला स्वतःवरच विश्वास राहिला नव्हता. आम्ही त्याला समजावलं, त्याच्याशी प्रेमाने बोललो, पण परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडत गेली. तो सतत टेन्शन घ्यायचा, रात्री झोपायचा नाही, शाळेत नीट लक्ष द्यायचा नाही, सकाळी उठल्यानंतर पुन्हा शाळेची भीती वाटायची, अभ्यासाचा विचार केला की त्याला अस्वस्थ वाटायचं, 4 चौघांच्या मध्ये जायचं म्हटलं तर तो घाबरायचा. आणि एक दिवस अचानक त्याची तब्येत इतकी बिघडली की आम्हाला त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट करावं लागलं. तो दिवस मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. हॉस्पिटलच्या त्या बेडवर माझा मुलगा शांत पडलेला होता. आजूबाजूला एका डॉक्टरची धावपळ चालू होती. माझ्या डोळ्यांसमोर फक्त माझा मुलगा होता. मनात एकच विचार आला, देवा, माझ्या मुलाला काहीच होऊ देऊ नकोस. त्या रात्री हॉस्पिटलच्या बाहेर बसून मी खूप रडले. आई म्हणून माझ्या मनात 1000 प्रश्न होते. आपल्याच मुलाला एवढा का त्रास झाला? तो एवढा आतून का तुटलाय? आपण त्याचं दुःख आधी का ओळखलं नाही? आणि त्या क्षणी मला एक आठवण झाली, श्री स्वामी समर्थांची. मी मनापासून हात जोडले आणि म्हणाले, स्वामी, आज माझ्याकडे मागण्यासाठी काही शब्दच नाही आहेत. माझ्या मुलाला तुमच्या चरणी ठेवते. त्याला वाचवा स्वामी, कारण त्याच्याशिवाय माझ्यासाठी कोणीच नाही आहे. त्याच्या मनातील भीती काढून टाका. त्यावेळी माझ्या मनात फक्त एकच विश्वास होता, स्वामी आहेत, नक्कीच काहीतरी होईल. हॉस्पिटलमध्ये त्याची परिस्थिती गंभीर वाटत होती.
औषधं, इंजेक्शनं हे वारंवार सुरूच होते. आम्ही अक्षरशः घाबरलो होतो. त्या काही तासात आम्हाला वाटलं की आपण आपल्या मुलाला गमावतोय की काय. तो काळ आमच्यासाठी जणू मृत्यूच्या दाराशी उभं राहिल्यासारखा होता. पण हळूहळू त्याची प्रकृती स्थिर झाली. डॉक्टरांनी उपचार केले. काही दिवसांनी तो पुन्हा आमच्याशी शांत बोलू लागला. त्या क्षणी वाटलं स्वामींनी माझ्या मुलाला परत आणलंय. पण खरी परीक्षा अजून बाकी होती. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर आम्ही त्याच्यावर अभ्यासाचा अजिबात दबाव टाकला नाही. आधीच त्याचं मन एवढं प्रॉब्लेमॅटिक होतं, आता ते सावरणं महत्त्वाचं झालं होतं. मी त्याला रोज स्वामींच्या फोटोसमोर घेऊन बसायचे, स्वामींच्या कथा सांगायचे. त्याला म्हणायचे काही झालं तरी घाबरायचं नाही, कारण आपल्या मागे श्री स्वामी समर्थ आहेत. आणि कोण श्री स्वामी समर्थ हे त्याला वेगवेगळ्या कथांतून समजावायचे. स्वामी समर्थ किती पॉझिटिव्ह ताकद आहे, किती मोठी शक्ती आहे हे त्याला मी वेगवेगळ्या पद्धतीने समजावायचे. लोक काहीही बोलू देत, तू वाईट नाहीस, तुला सगळं जमतं, पण याचा अर्थ तू कमी आहेस असं नाही. हळूहळू त्याच्या मनात बदल दिसायला लागला. पूर्वी सतत खाली मान घालणारा माझा मुलगा पुन्हा डोळ्यात डोळे घालून बोलायला लागला. आणि प्रत्येक वेळी त्याच्या मनात एकच कल्पना असायची की माझ्या मागे आता स्वामी उभे आहेत. माझ्या मागे आधी स्वामी नव्हते म्हणून मी मागे राहायचो, पण आता माझ्या मागे स्वामी उभे आहेत. आई मला थोडा अभ्यास करू दे गं, मी अभ्यास करून बघतो. त्या दिवशी मी खूप रडले, कारण मला पुस्तक उघडणारा मुलगा मला आजपर्यंत कधी दिसलाच नव्हता. मला पुन्हा जगायला शिकणारा मुलगा आजपर्यंत कधी दिसला नव्हता. पण त्याच्याबरोबर मी देखील नव्याने जगायला सुरुवात केली होते. आज तो अजिबात पूर्वीसारखं टेन्शन घेत नाही. काही अडचण आली तर तो शांतपणे बोलतो. अभ्यासात काही कमी जास्त झालं तरी स्वतःला दोष देत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला स्वतःवर विश्वास आहे. तो कायम म्हणतो की माझे स्वामी माझ्या मागे उभे आहेत आणि स्वामींपेक्षा मोठी ताकद माझ्यासमोर टिकूच शकत नाही. कारण स्वामींनी माझ्या मुलाला आयुष्यात फक्त संकट दूर केलं नाही, तर त्याच्या मनात पुन्हा आशा निर्माण केली. कारण ही किती मोठी गोष्ट आहे, कितीही लाखो रुपयाच्या औषधाने ही गोष्ट घडली नसती. त्याच्या मनामध्ये उमेद निर्माण करणं हे माझ्यासाठी कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. म्हणून माझ्या स्वामींना मी आजही एवढंच म्हणते, स्वामी माझ्या मुलाला आयुष्यात कितीही संकट आले तरी त्याचं मन मजबूत ठेवा. त्याला लोकांच्या शब्दांपेक्षा स्वतःच्या क्षमतेवरती विश्वास ठेवायला शिकवा. तुमच्याही मुलाच्या मनात असे काही गोष्टी असतील तर नक्की त्याच्याशी एकदा मन मोकळे करून बोला. कारण आजकालच्या मुलांच्या आयुष्यामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम वाढलेत. त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या शाळेत मित्रमैत्रिणी खूप जास्त त्यांना बुली करायचा प्रयत्न करतात, कारण ते घरात कधी सांगत नाहीत. त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांना हीच प्रार्थना करेन की तुम्ही देखील तुमच्या मुलाशी एकदा मन मोकळं करून बोला आणि त्यांना समजावत चला की तुमच्या मागे खूप पॉझिटिव्ह एनर्जी जिवंत आहे. त्यामुळे समोर कितीही निगेटिव्ह प्रॉब्लेम्स आले, मुलं आली, मुली आली, कितीही मोठे मोठे प्रॉब्लेम्स आले तरी तुमचं कोणीही काही बिघडवू शकणार नाही. कारण तुमच्या मागे एक सत्य आणि एक शक्ती आहे, ती म्हणजे श्री स्वामी समर्थ. खरंच आजचा हा अनुभव वसंत पाटील यांचा आहे. वसंत पाटील आणि त्यांच्या मिसेस हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर मनापासून आभार आहे असे अनुभव आमच्यापर्यंत पाठवण्यासाठी. कारण आज खरंच ही सत्य परिस्थिती आहे की शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलगा, प्रत्येक मुलगी घरातल्यांच्यासोबत मन मोकळं करून बोलत नाही. आणि कधीकधी हे न बोलणं, मन मोकळं न होणं हेच कारण बनतं की खूप लहान लहान वयामध्ये शुगर असेल, वेगवेगळे आजार असतील हे सुरू झालेत. तुम्ही बघितलं असाल, तुमच्या आजूबाजूलाही गोष्टी घडत असतील. भरपूर लोक म्हणतात की हे जेनेटिक आहे, आईला होतं, आजोबांना होतं म्हणून आता त्याला झालं आहे. पण त्याला एक सर्टन एज आहे. जे वय उमेदीचं असतं, जे वय शाळेत बागडायचं असतं, जे वय आयुष्य एक्सप्लोअर करायचं असतं, त्या वयामध्ये तुमच्या लहान मुलांना ह्या अशा आजारानं जेव्हा वेढलं जातं आहे, ओढलं जातं आहे, घेरलं जातं आहे, त्यावेळेस तुम्ही समजून जात चला की तुमच्या मुलांच्या बरोबर काहीतरी विकृत घडतं आहे. आणि कधीकधी फक्त औषध गोळ्या एवढंच करून उपयोग नसतो, तर त्यांच्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी पेरणं गरजेचं असतं. आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी खरंच सांगतो, जे अनुभव या चॅनलवरती मी सांगतो आहे, श्री स्वामी समर्थांची प्रचिती जशा जशा पद्धतीनं लोकांना आली आहे ते बघितल्यानंतर खरंच वाटतं की ॲटलिस्ट एकदा स्वामींचं नाव घेतल्यामुळे अंगावरती काटा येतो. कितीही मोठं भयावह प्रॉब्लेम असेल, संकट असेल, तर त्या संकटातून बाहेर येण्यासाठी फक्त माझ्या मागे स्वामी समर्थ उभे आहेत
एवढीच फक्त शब्द पुरेसे असतात आणि एवढीच फक्त ताकद पुरेशी असते. त्यामुळे मनापासून सांगेन की लहान मुलांच्यावरती संस्कार करताना खरंच त्यांना आपले जे स्पिरिच्युअल गोष्टी आहेत, आपल्या आध्यात्मिक गोष्टी आहेत, या सांगत चला आणि त्यांना हा विश्वास देत चला की तुमच्या मागे आपली एनर्जी आहे, आपली पॉझिटिव्ह एनर्जी आहे, आपली आध्यात्मिक ताकद आहे, शक्ती आहे. श्री स्वामी समर्थ आपल्या मागे उभे आहेत. त्यामुळे शाळेत कितीही मोठं संकट आलं तरी तू घाबरायचं नाही, कारण तुझ्या मागे श्री स्वामी समर्थ उभे आहेत. आणि मग बघा तुमच्या आयुष्यात, तुमच्या मुलांच्या आयुष्यात येणारे प्रॉब्लेम कसे कमी होतात. तुमच्याकडे देखील असे काही अनुभव असतील तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करा आणि तुमचे अनुभव आमच्यापर्यंत पाठवा. आपण त्याच्यावरती पुढचा व्हिडिओ बनवू. आपण भेटू नेक्स्ट अनुभवामध्ये. तोपर्यंत जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. जय श्री स्वामी समर्थ.